लाडक्या बहिणींसाठीचा जो निधी आहे तो बालसंगोपन विभागाचा जो अनाथ बेघर जे मुलं आहेत त्यांच्या योजनेचा निधी वळवण्यात आलेला आहे असं आरोप केलेला आहे. अनेक लोकांनी आरोप केलेला आहे. हे बघा, हे सगळे आरोप खोटे आहेत, हे बिनबुडाचे आहेत. आणि तुम्हाला मी सांगतो, कुठलीही योजना बंद झालेली नाही. सामाजिक न्याय विभाग असेल किंवा आणखी कुठले आदिवासी विभाग असेल, आणि त्याचबरोबर लाडकी बहीण योजना पण सुरू आहे, ही सुरू राहणार. हे फक्त दिशाभूल करण्याचं काम विरोधी पक्ष करतायत. त्यामुळे याच्यात कुठलाही तथ्य नाही, बिनबुडाचे आरोप आहेत. शेतकऱ्यांसाठी 3 दिवस पाऊस पडणारा मोठा मुसळधार मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र, मुंबईमध्ये देखील मोठ्या ठिकाणी पाणी तुंबलं होतं. काय एकंदरीत तुमच्याकडनं जिल्हा प्रशासनाला नोटीस देण्यात आले का? पुन्हा एकदा जिथं जिथं अवकाळी पाऊस पडलाय तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांना शेतकऱ्याला वाऱ्यावर आम्ही सोडणार नाही. तिथे तात्काळ पंचनामे होतील आणि त्यांना नुकसान भरपाई मिळेल. अयोध्येच्या वेळीच एकनाथ शिंदे जे आहेत ते जाणार होते शिवसेनेसोबत, आणि त्याचवेळी आमचं बोलणं झालं होतं एकमेकांशी. तर संजय राऊत यांनी एबीपी माझ्या गटावर येऊन बोललेलं आहे. पुन्हा एकदा आपलं नाव घेतलेलं आहे त्या पुस्तकाच्या नंतर. अयोध्येच्या वेळी ज्यावेळी दौरा झालेला होता 2021, त्याचवेळी शिवसेनामधून बाहेर पडणार होते. तुम्ही देखील आमच्याबरोबर बाहेर पडा असं ते मला म्हणाले होते. मला नातवंड आहे त्यामुळे मी काय जाणार नाही, कुठे दुसरं काही विचार करणार नाही असं मला म्हणाले होते संजय राऊत. असं संजय राऊत बोलतो. ते काय म्हणाले ते तुम्ही त्यांनाच विचारा ना, मला काय विचारताय? तुमचं माझं काम करून बाबा, जे बाळासाहेबांचा विचार ज्यांनी सोडून कुणाशी सोयरीक केली, जे बाळासाहेबांना कधी नको होतं, त्यांच्यावर सत्तेसाठी खुर्चीसाठी तुम्ही गेला, तर मी त्याच्यावर काय बोलणार? आता बाळासाहेबांच्या नावाला ज्यांनी बट्टा लावलाय ते तुमच्या कट्ट्यावर येऊन नसतं खोटं बोलणार. माझ्या कट्ट्यावर तुम्ही जे आरोप केले होते वेळी जाणार होते, त्यांनी नातवंडांचा विषय काढला होता वगैरे, त्याच्यावर तुम्ही उत्तर दिले की बाळासाहेबांच्या विचारांनी हा त्यांनी बट्टा लावल्यामुळे आता माझ्या कट्ट्यावर येऊन खोटं बोलतात. सोडून द्यावं. एकनाथ शिंदेचं काय ऐकताय तुम्ही? त्यांनी त्यांच्या मनाला विचारावं. त्यांनी त्यांच्या मनाला विचारावं. जर ते खरोखर बाळासाहेब ठाकरेंचे प्रेमी असतील की काय झाली चर्चा, की त्यांनी त्यांच्या मनाला विचारावं. कसल्या बट्ट्या कट्ट्या काय करतायत ते काय सांगतात आम्हाला तुम्ही? हा, किती खोटं बोलाल तुम्ही? ठीक आहे, तुम्ही किती खोटे आहात, तुम्ही किती बकवास आहात, तुम्ही किती भ्रष्ट आहात, हे परवा सर्वोच्च न्यायालयाने 3,000 कोटीचे तुमचे जी काय कमिशनबाजी होती त्याच्यावर जो हल्ला केलाय त्याच्यात स्पष्ट होत आहे. मी जे बोललो आहे ते 100% सत्य. मी त्याचा साक्षीदार आहे. मला